पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। माझ्या कल्पनेप्रमाणे 76 ओव्यांपर्यंत आलो आहे आपण, बरोबर आहे ना? आता पुढचा जो श्लोक आहे तो चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारम अव्ययम्। त्यांनी सांगितलं की हे चातुर्वर्ण्य मया सृष्टं, मीच व्यवस्था लावलेली आहे, मीच ते निर्माण केलेलं आहे। गुणकर्म विभागशः, गुण आणि कर्म यांच्यावरती आधारित असे त्याचे विभाग केलेले आहेत। तस्य कर्तारम अपि, याचा निर्माता किंवा या कर्माचा कर्ता जरी मी असलो तरी सुद्धा माम विद्धी अकर्तारम अव्ययम, हे सगळं जरी मी निर्माण करणारा असलो किंवा निर्माण केलेलं असलं तरी सुद्धा म्हणाले त्याच्या ठिकाणी मी अकर्तार, म्हणजे मी करूनही काही न केलेला, आणि दुसरं म्हणजे अव्ययम, मी काहीच खर्ची पडत नाही। खर्ची पडत नाही अशा करता की हे मी केलं आहे म्हणजे माझे कर्म नावाची गोष्ट खर्ची पडली ना। मग कुणी म्हणेल की तुम्ही हे जर बनवलं किंवा ही जर व्यवस्था तुम्ही निर्माण केली तर जे काही तुम्ही निर्माण केलं त्यामुळे तुम्ही त्याच्याशी जोडले गेलात। तर तिथे भगवंत म्हणतात की नाही, मी कसा आहे, तस्य कर्तारम अपि माम, त्याच्या मी निर्माता असलो तरी सुद्धा हे जाणून घे विद्धी अकर्तारम अव्ययम, की म्हणाले मी कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये कर्तृत्व माझं नाही आणि मी कोणत्याही प्रकाराने त्याच्यात मापी लागलो नाही। अव्ययम, माझा काही कुठे खर्च झालेला नाही, माझ्यापासून कशाचा व्यय झालेला नाही। आता याची परी जाण चारी आहेत हे वर्ण, सृजिले म्या गुण कर्म भागे, म्हणाले आता याच प्रकाराने जाणून घे जसं वरती सांगितलं आहे त्याप्रमाणे की जे 4 वर्ण आहेत, सृजिले म्या गुण कर्म भागे, ते मी कशाच्या आधारावरती योजलेले आहेत किंवा निर्माण केलेले आहेत, तर गुण आणि कर्माच्या वरती त्यांचं विभाजन केलेलं आहे। जे प्रकृतीचे आधार आहे, जे प्रकृतीच्या आधारावर आहेत, प्रकृतीचे 24 गुण आहेत, त्या 24 गुणांच्या वरती हे आधारलेलं आहे। गुणाचे व्यभिचार आहे, गुणांच्या ठिकाणी त्यांचे जे गुण आहेत आणि त्या गुणांच्या मध्ये जी सरमिसळ होते त्याच्यावरती कर्मे तदनुसारे विवंचिनी, त्याप्रमाणे त्या त्या कर्मांचा विचार विभागणी केलेली आहे। येथ एकची हे धनुष्य पाणी परी जाहले गा चहुवर्णी, हे अर्जुना इथे हे एकच लक्षात ठेव, परी जाहले गा चहुवर्णी,
हे सगळे लोक इथं एकच, हे सर्व जीव इथे एकच आहे. त्यांच्यामध्ये तात्विकदृष्ट्या पाहतात त्यांच्यामध्ये काहीही भेद नाही. सगळ्यांच्या अंतर्यामी मीच बसलेला आहे, मीच त्यांच्या हृदयामध्ये अंतरात्मा म्हणून आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा भेद संभवत नाही. कर्मे तदनुसारे विवंचिली, आणि त्यांच्याप्रमाणे म्हणजे त्यांच्या अनुसार ही जी कर्म आहेत ती मी नाही चुकून बोलले. परी जाहले एथ एकची हे धनुष्य पाणी, परी जाहले गा चहुवर्णी. पण हे जे आहेत ते एक असला मनुष्य, सर्व माणसांची ज्याला जाती म्हणू आपण की वर्ग कुळी एकच आहे, जातकुळी एकच आहे. म्हणजे मनुष्य हा मनुष्यच आहे. मनुष्यामध्ये आणखीन काही पशु आहेत पक्षी आहेत असं नाही. त्यामुळे सगळे एकाच जातीचे आहेत. तर परी जाहले गा चतुर्वर्णी, पण तरीसुद्धा त्यांची विभागणी मात्र 4 वर्णांच्या मध्ये झालेली आहे. ऐसी गुणकर्मी कडसणी, कडसणी म्हणजे निवड. म्हणाले अशी गुण आणि कर्माच्या नुसार केलेली निवड केली सहजे. स्वाभाविकपणे ते 4 भाग जे पडतात ते त्यांच्या स्वभावानुसार पडतात. त्यामधून ते भिन्न भिन्न झालेले आहेत. म्हणून ऐके पार्था हे वर्णभेद संस्था, मी करता नव्हे सर्वथा याची लागी. आता त्याचं स्पष्टीकरण मौलींनी दिलंय की मी अकर्तारम अव्ययम तस्य कर्तारम अपि, मी निर्माण केलेलं असलं तरीसुद्धा मी त्याच्या ठिकाणी अव्यय आहे आणि मी अकर्ता आहे. म्हणाले याचं कारण काय? म्हणून ऐके पार्था हे वर्णभेद संस्था, यांच्यामध्ये हे जे वर्ण पडलेले आहेत, ही वर्णभेदाची जी संस्था आहे, ही चातुर्वर्ण्य व्यवस्था जी आहे त्यामध्ये उघडच त्याच्यामध्ये अर्थच आपल्याला मिळाला की ते 4 वर्ण आहे, 4मध्ये विभागणी आहे. तर आता ही वर्णभेद संस्था, संस्था ही भूमिका, ही म्हणजे संस्था म्हणजे अगदी इंग्रजीत म्हणायचं तर इन्स्टिट्यूशन किंवा हे इन्फ्रास्ट्रक्चर, हा त्याचा ढाचा, हा जो ढाचा आहे तो कशावरती अवलंबून आहे? वर्णाच्या भेदांवरती अवलंबून असलेलं हे एक समाजाचं स्वरूप, हे एक समाजाचं आम्हाला दिसणारं चित्र. मी करता नव्हे सर्वथा, मी करता नाही. कशा करता नाही आहे? कारण म्हणाले हे जे निर्माण झालं आहे, हे जे 4 वर्ण निर्माण झाले आहेत ती गुणकर्माची कडसणी, म्हणजे गुण आणि कर्म यांच्यावरती अवलंबून आहे. आता गुण किती आहेत आपल्याला माहिती आहे, त्रिगुणच आहेत. आणि कर्म किती आहेत? अनेक आहेत, अनंत कर्म आहेत. उठल्यापासून श्वास घेण्यापासून कर्मच आहे. त्यानंतर त्या कर्माला स्वधर्म म्हणून स्वीकारलेलं कर्मच आहे. त्याच्याचबरोबर आपत्ती म्हणून येऊन पडलेलं कर्मच आहे. म्हणजे मनुष्य कोणत्या जातीचा आहे, जसं आता असं धरलं आपण की हा चातुर्वर्णी आहे. या चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये ब्राह्मणांनी काय करावं, क्षत्रियांनी काय करावं, वैश्यांनी काय करावं आणि शूद्र त्यांनी काय करावं. शूद्रांनी सेवा करावी, वैश्यांनी व्यापार उदीम गायी आदी पाळणे म्हणजे गोपालन व्यवसाय करावा, क्षत्रियांनी राष्ट्राचं संरक्षण करावं आणि ब्राह्मणांनी षटकर्म करावी, यजन याजन दान प्रतिग्रह आणि यज्ञ यागादी. याच्यामध्ये ही षटकर्म ही त्यांना दिलेली आहे. तर आता यामध्ये अध्ययन अध्यापन म्हणजे आपण अभ्यास करावा, दुसऱ्याला शिकवावं, आणि दुसरा दान आणि प्रतिग्रह, ब्राह्मणाला जमेल त्याचं ब्राह्मणांनी दान द्यावं आणि दुसऱ्यांनी दिलेलं दान त्यांनी स्वीकारावं. आणि यजन आणि याजन, आपण स्वतः यज्ञ करावेत आणि दुसऱ्याकडून यज्ञ करवून घ्यावेत, हे ब्राह्मणाचं काम आहे. पण ह्या सर्व कामांच्या मध्ये ब्राह्मणांनी कशाही करता त्याचा मोबदला घेऊ नये. ब्राह्मणांनी हे सर्व काम जे आहे ते केवळ निरपेक्ष भावनेने, निरीच्छ भावने, मग आपलं कुटुंब कसं चालवावं, अयाचित वृत्ती, अयाचित म्हणजे कशाचीही याचना न करता. कुठल्याही प्रकारे गुरुजी आपल्याकडे आले की आपण म्हणतो आमच्या घरी उदक श्राद्ध आहे, गुरुजी तुमची दक्षिणा काय आहे ती सांगा.
मग गुरुजी सांगतात माझी दक्षिणा मी ते कर्म चालवणारा मी आहे, त्यामुळे चालवणाऱ्याची एवढी दक्षिणा आहे आणि त्याच्याबरोबर 3 गुरुजी आणावे लागतात, आम्हाला चौघांना मिळून ते कार्य संपन्न करावं लागतं, मग तिघांची एवढी दक्षिणा आहे. मग आपण गुरुजींशी असं बोलतो. मग गुरुजी ते सगळं सामानाची तयारी आम्ही करायची का तुम्ही आणायची? गुरुजी म्हणतात मी आणतो, मला काही हरकत नाही, मग त्याचे एवढे एवढे पैसे. हे बोलून आपण गुरुजींना सांगतो की हे सगळं तुम्ही करा, तुम्ही आणा, तुमची दक्षिणा काय आहे ते आम्हाला सांगा. ही भूमिका वास्तविक पाहता कोणत्याच कर्माच्या मागे नाही आहे. कर्मच गुरुजींची दक्षिणा आपण कोण ठरवणार आहे? आपण आपल्या परिस्थितीप्रमाणे ठरवणार. ज्या माणसाला वाटतं की आपल्या घरामध्ये सत्यनारायण करावं, पण त्याच्याकडे बिचाऱ्याकडे काहीच करण्याची ताकद नाही आहे, तर त्याला गुरुजींनी काय दक्षिणा सांगावी? काही नाही. तुला काय करायचं असेल ते तू कर. तुला सत्यनारायण करायची इच्छा आहे ना, मी येतो ना तुझ्या घरी, तुझा सत्यनारायण करतो. गुरुजीला दक्षिणा म्हणून तू पैसा, आता आज ते विनिमयाचं साधन राहिलं नाही, ₹100 दिलंस तरी खूप झालं. तुला करायचं आहे ना, मी तुला करून देतो. आता श्रीमंताच्या घरी गेले, ज्याला कशालाच कमी नाही आहे, जो आल्या गेल्या माणसाला 5-10 हजार रुपये देतो, त्यांनी गुरुजींना तुमची दक्षिणा काय विचारायचं काय कारण आहे? आपल्या आपल्या परिस्थितीप्रमाणे आपण दक्षिणा द्यावी. यथाशक्ती दान करायचं. यथाशक्ती ह्याला जास्त महत्त्व आहे की आपली शक्ती किती आहे, आपण त्याला किती देऊ शकतो, आपली ताकद काय. त्यामुळे गुरुजींच्या दक्षिणेचा रेट फिक्स करायचं कारण नाही. आणि तो करून गरिबांनी आता आपल्याला हे परवडत नाही म्हणून आपण करायचं नाही असं म्हणण्याचंही कारण नाही. आणि गुरुजीशी नीट बोललो, गुरुजी जर बरे असले तर तो मग तसं सांगतो, तुम्ही काही करू नका, आम्हाला बोलवा, आम्ही तुमचं जे करायचं आहे ते करून देतो. त्यामुळे दान आणि प्रतिग्रह हे पण गुरुजीला आहे की गुरुजींनी आपल्याकडून आपल्याला जे मिळतं आहे, प्रत्येकच माणसाने दान द्यावं ही भूमिका आहे. त्यामुळे गुरुजीला जे मिळेल त्यातलं जे त्याला देता येईल, म्हणजे द्रव्यदानसुद्धा त्यांनी मिळवलेली विद्या तर द्यायचीच आहे, त्याचं कामच ते. अध्ययन आणि अध्यापन, स्वतः शिकत राहणे आणि दुसऱ्याला त्या विषयाचं आकलन करून देणे. पण त्याच्याजवळचा मिळणारा पैसा, त्याची आवक काय असेल ती. त्यामुळे गुरुजीच्या घरीसुद्धा समजा सत्यनारायण त्यांनी केला तर तो दुसऱ्या गुरुजींना बोलले ते काय त्याला सवाष्ण जेवायला घालायचे, तो कुमारिका जेवायला घालायचे, त्याला काय ब्राह्मण भोजन करायचं आहे, त्याला काही विशिष्ट एखादं कर्म करायचं आहे, तर तो बोलवील लोकांना आणि त्यांना तो दान देईल. त्यांनीही दान दक्षिणा द्यायचीच आहे. त्यांनीही आपल्या कुटुंबाकरता कर्मकांड करायचंच आहे. त्यामुळे त्यांनीही दान द्यायचं आहे आणि प्रतिग्रह म्हणजे घ्यायचं पण आहे. त्याला एकट्याला फक्त दान घेण्याचा अधिकार आहे. बाकी समाजामध्ये दान घेण्याचा अधिकार त्यावेळी जेव्हा हे सगळं निर्माण झालं आणि त्याबद्दल मनूनी आपली भूमिका त्या ठिकाणी मांडली, त्यामध्ये तो अधिकार दिलेला आहे. आता यजन आणि याजन, आपण आपल्या घरी एक तरी यज्ञ ब्राह्मणांनी आपला आपला म्हणून करायचंच आहे. लोकांच्याकडे यज्ञाला यजमान म्हणून जायचं असं नाही आहे. लोकांच्याकडे यज्ञाला गुरुजी म्हणून जायचं असं नाही, ऋत्विज म्हणून जायचं असं नाही आहे. तर गुरुजींनी आपलं यजमानपद घेऊन आपल्या घरी आपण यज्ञ करावा. दुसऱ्याकडे जाऊन यजमानपद घेऊन त्यांचा यज्ञ त्यांना संपन्न करून देणं, आपल्या घरी पण आपल्याकरता आपण यज्ञ करणं. कारण काही ठिकाणी कसं होतं की खूप इच्छा आहे घरामध्ये यज्ञ करायचा, पण घरातल्या माणसांची विश्वास नाही, श्रद्धा नाही, ते यज्ञाला बसायला तयार नाही. मग कोण बसणार? मग ते म्हणतात गुरुजी तुम्हीच या आमच्याकडे आणि सगळं काय आहे ते तुम्हीच आम्हाला करून द्या. गुरुजी म्हणतात ठीक आहे. मग त्यावेळी यज्ञाचा यजमान कोण होतं? गुरुजीच होतं. कोणत्याही कार्याला यज्ञाकरता यजमान म्हटलं, पण पितृकार्य करायचं, कव्य, हे सगळं हव्य आहे. जेव्हा यज्ञ केला जातो त्याला हव्य म्हणतात, हवन द्रव्य वाहिली जातात. आणि जेव्हा पितरांना हे सगळं समर्पित केलं जातं त्याला कव्य असं म्हणतात. म्हणजे ह्या कर्मकांडांचे प्रकार 2. त्या कर्मकांडांचे प्रकार म्हणजे त्याची नावं 2 वेगवेगळी. ते कर्मकांडांचे 2 प्रकार कोणते? एक देवतांना उद्देशून आणि दुसरं पितरांना उद्देशून. आणि कोणतंही कर्म आपल्याकडे संपन्न अगदी चांगलं व्हायचं असलं
तरी लोकांना वाटतं अहो ते असे नसते विषय कशाला काढता, श्राद्धन पक्षन, असं काही त्याला कोणी अमंगल म्हटलेलं नाही. फक्त देवता दोन भिन्न आहे. पितर भिन्न आहे देवता, आणि ह्या ज्या इतर देवता आहेत म्हणजे ज्या नियोजन करणाऱ्या, नियमन करणाऱ्या, सृष्टीच्या ठिकाणी सामर्थ्य पितृदेवतांकडे पण आहे, सामर्थ्य ह्या देवतांकडे पण आहे. आणि त्यामुळे दोन्ही देवतांची उपासना केली जाते. फक्त जे पितरांना दिलं जातं त्याला कव्य म्हणतात, जे देवतांना दिलं जातं त्याला हव्य म्हणतात. त्यामुळे हवन करणं किंवा यजन आणि याजन, यज्ञ करणं, यज्ञ करवून घेणं, म्हणजे गुरुजींना यज्ञ करवून घेताना कोणी यजमान बसलेलं आहे, त्याच्या घरी जाऊन आपल्याला यज्ञ करायचा, गुरुजी त्याच्याकडनं यज्ञ करून घेतील. त्यांना त्याच्यात स्वतः जाऊन बसण्याची काही आवश्यकता नाही, कारण त्यांना यज्ञ फक्त पार पाडून घ्यायचा आहे. एखाद्याच्या घरात यातलं काहीच होणार नाही तर गुरुजीच आपल्यातल्या एका गुरुजींना म्हणतात, तुम्हीच यांच्याकडे यजमान होऊन बसा आणि तुम्ही यांचं कार्य संपन्न करून द्या. त्याप्रमाणे गुरुजींना हे दोन्ही अधिकार आहेत, यजन याजनाचे. नंतरचा तिसरा जो आपण म्हटला दान आणि प्रतिग्रह, त्यांनी दानं द्यायचीच आहे. जसं आपण दान देतो तसं गुरुजी काय करू शकतो, त्याचं दान त्यांनी द्यायला पाहिजे. आता जसे आपण चाफेकर बंधू बघितले की त्यांच्या घरात काय होतं द्यायला, त्यांना माहीत होतं देशभक्ती काय आहे ही आमच्या हाडीमाशी खेळलेली आहे, आणि आम्हाला असं दिसतं आहे की आता आम्ही योग्य दान काय आहे, तर या ठिकाणी आम्ही आमचं शरीर संपलं, सगळं संपलं तरी हरकत नाही, पण आमची बुद्धी आहे आणि आमची शरीर दान देण्याची तयारी आहे. म्हणून त्यावेळी जेवढं रक्त सांडलं, आता फडके, त्या फडक्यांनी सुद्धा म्हणजे ज्यावेळी त्यांनी काम केलं त्या फडक्यांचं सुद्धा काम आपण जर बघितलं तर कुठे त्या रामोशांची संघटना गोळा कुणीच येईना ना बरोबर, पण त्यांना माहीत होतं मला बुद्धी आहे, माझ्याकडे ताकद आहे आणि मला राष्ट्रकार्य करायचं आहे. हे ज्याच्या त्याच्या जीवनाचं एक उद्दिष्ट आहे, ध्येय आहे, आणि जे त्याला जमेल त्याचं त्यांनी दान करावं. हे तर सगळ्यांनाच आहे. सगळ्यांकरता कोणती कर्म आहेत, यज्ञ, दान आणि तप, हे सर्व जातींना सारखं आहे, सर्व वर्णांना सारखं आहे की सगळ्यांनी यज्ञ करावेत, सगळ्यांनी दान द्यावं आणि सगळ्यांनी तप करावं. असं नाही कुणी सांगितलं की शूद्रांनी यज्ञ करू नये. यज्ञ करण्याची पद्धती वेगळी आहे, कारण आचरणाची इतकी शुद्धता जी ब्राह्मणाला आणि क्षत्रियाला सांभाळता येईल तितकी वैश्याला आणि शूद्राला सांभाळता येणार नाही. आणि त्यामुळे त्यांनी आपल्या आपल्या अधिकारामध्ये ज्या पद्धतीने करता येईल त्यांच्याही करता मंत्र आहेत. वैदिक मंत्रांचा उपयोग नाही करा, पुराणोक्त मंत्रांनी करतील, पण देवता पूजनाला अडचण कुठेच नाही, यज्ञपूजनाला अडचण कुठेच नाही आहे. हे जे सगळं आज आपल्याकडे राजकीय पातळीवरती सर्व बाजूनी जो खळबळ माजवून टाकली आहे ह्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेवरती, ती केवळ एका स्वार्थाच्या हेतूने त्याचा योग्य विचार जर आपण केला तर त्यामध्ये अडचण नाही. त्याच्यात आणखीन एक आपल्याकडे सगळे जी झोड आहे ती ब्राह्मण समाजावर आहे. त्यांनी सांगितलं की ब्राह्मणाला समाजात एकट्याला मान पाहिजे, पण तो जर आपल्याला एकट्यालाच मान मिळवायचा असं म्हणून तो बसला असता तर त्याला कोणी घेऊ दिलं नसता. म्हणून त्यांनी क्षत्रियांना सामील करून घेतलं. काय कारण, ज्याला मानस मिळवायचा आहे आणि ज्याला स्वार्थच करायचा आहे तो दुसऱ्याचा कशाला विचार करतो. उलट उपनिषदांच्या मधल्या सर्व विद्या, पुष्कळ महत्त्वाच्या विद्या या क्षत्रियांकडेच होत्या, ब्राह्मणांकडे नव्हत्याच. परंपरेने क्षत्रियांकडे होत्या आणि ब्राह्मण क्षत्रियांकडे जाऊन शिकत होते. त्यांच्या ठिकाणी क्षत्रिय जी आज्ञा करत होते त्याप्रमाणे त्यांच्याकडे राहत होते, त्याप्रमाणे सेवा करत होते आणि ती विद्या त्यांच्याकडनं मिळवत होते. त्याचं कारण असं आहे की ब्राह्मणाला जी षटकर्म दिलेली आहेत तीच षटकर्म क्षत्रियाला आहे. फक्त त्यांनी प्रतिग्रह घ्यायचा नाही.
क्षत्रियांनी दान द्यायचं, पण दुसऱ्याकडनं काही घ्यायचं नाही. कारण तो क्षत्रिय आहे, तो समाजाला सांभाळणारा आहे, समाजाकरता त्यांनी करायचं आहे, समाजाकडून त्यांनी घ्यायचं नाही आहे. त्यामुळे तो क्षत्रिय जो आहे ना, म्हणून तो विष्णूचा अंश आहे. कारण तो क्षत्रिय हा राज्य करणारा आहे, तो राजा आहे. विष्णू जसं सगळ्या जगाचं पालनपोषण करतो, तसं क्षत्रियांनी सगळ्या समाजाचं पालनपोषण करायचं आहे, समाजाकडून काही घ्यायचं नाही. गरज पडली, राज्य चालवणं अवघड झालं, तर त्यांनी कराच्या रूपात स्वीकारायचं आहे असं म्हटलं. पण कर वाटेल तसे समाजाकडून गोळा करायचे हे मनुस्मृतीने सांगितलं, हे निषिद्ध आहे. भरमसाठ कर राजाने गोळा करून आपण शैलीत राहावं होणार नाही. राजा कधीही कर गोळा करणार नाही. जी मर्यादा ठरलेली आहे, उत्पन्नाचा जो हिस्सा राजाच्या ठिकाणी नेऊन टाकायचा आहे, तेवढा हिस्साच त्या ठिकाणी जात असेल. कराच्या रूपाने त्याच्यावरती जाचक असं कोणतंही बंधन हे राजा टाकत नसे. आणि जर राज्य समृद्ध असेल तर तो ते मागतही नसे. कारण काय आहे, राजा मोठा आहे म्हणजे तो बराच पराक्रमी आहे, त्याच्या आसपास अनेक राज्य आहेत. तर ती सगळी जी राज्य आहेत त्यांना माहीत असतं आपली काय ताकद आहे, ह्या राजाची काय ताकद आहे. तो राजा म्हणतो मी लढायला येऊ का? तो म्हणतो नको, कारण मी न लढताच तुम्हाला शरण येतो. मग तो जर राजा शरण आला तर हा म्हणतो एवढं एवढं तू माझ्या राज्यामध्ये माझ्या खजिन्यामध्ये जमा कर. आणि त्यामुळे प्रतिवर्षी त्या राजाचं जे उत्पन्न आहे वेगवेगळ्या प्रकाराने, वेगवेगळ्या व्यवसायातनं जे त्यांना मिळतं, प्रत्येकाला आपल्या उत्पन्नाचा काही भाग द्यावाच लागतो. पण आज जसे कर जाचक आहेत, आज आपण कर म्हटलं की ते जे भयानक त्रासदायक टॅक्सेशन आहे, तसं टॅक्सेशन त्या काळामध्ये कधीच नव्हतं. सावकाश सावकाश सगळं जमा होत असे, धान्य जमा होत असे वगैरे वगैरे. तर इथे त्यांनी म्हटलं आहे की त्यामुळे राजांनी म्हणजे जो क्षत्रिय आहे त्यांनी कोणत्याही पातळीवरती दान घ्यायचं नाही, त्यांनी प्रतिग्रह घ्यायचा नाही, त्यांनी दुसऱ्याला द्यायचं पण स्वतः मात्र घ्यायचं नाही, अशी त्या ठिकाणची भूमिका आहे. त्यामुळे क्षत्रियाला प्रतिग्रह नाही, क्षत्रियाला फक्त दान आहे. आणि म्हणून जेव्हा द्रौपदीला मागण्याचा प्रसंग आला तेव्हा द्रौपदीनी तिला जेव्हा सांगितलं की तू माग मला वर, तर तिने सांगितलं नाही. क्षत्राणीला वर मागण्याचा एकच अधिकार, मी क्षत्रिय आहे, मी वाटेल तेवढे वर घेणारच नाही मागून तुमच्याकडनं, एकच करा मग. आणि मला तेवढाच वर पुरे, तुम्ही 3-3 वर मला देताय, ते 3-3 वर मला नकोच आहे. कारण शास्त्र सांगतं की क्षत्राणी स्त्रीने एकच वर मागायचं. त्याप्रमाणे म्हणाले एकच करा की हे जे सगळे पांडव आहेत, तुम्ही जे आत्ता ह्या खेळलेल्या या द्यूतामध्ये तुम्ही जे त्यांना दूत करून दास्य त्यांच्यावरती लादलेलं आहे, ते दास्य, त्या दास्यातून त्यांची मुक्तता करा. आणखीन तुला काय पाहिजे धृतराष्ट्र? तू म्हणजे मला काही नाही. ते मुक्त झाल्यानंतर ते जे करतील ते मला सोडवतील याची मला खात्री आहे. त्यामुळे स्त्रीला सुद्धा एका वरापेक्षा जास्त क्षत्राणींनी सुद्धा मागू नये. तिने सुद्धा काय असेल ते देत राहावं. म्हणजे समाजामध्ये समाजाचं पोषण करणारा, समाजाला राखणारा, समाजाला मार्गदर्शन करणारा असा हा वर्ग आहे. म्हणजे ब्राह्मण आणि क्षत्रिय हे 2 वर्ग असे आहेत की ज्यांनी समाजाला राखायचं आहे. आता ही फुटकोडी पाडली ब्रिटिशांनी. 2 समाज एकमेकांच्यापासून भिन्न कसे केले, हे असे वेडेवाकडं विष पसरवून की जो क्षत्रिय समाज आहे त्याच्याही डोक्यात विष पसरवलं, जो ब्राह्मण समाज आहे त्याची पण पूर्ण उपेक्षा केली. कारण त्यांच्या लक्षात आलं की हा ओळखू शकेल, ह्यांना जर कळलं तर ह्यातला जो कच्चा आहे, जो फितूर होणारा आहे, असा समाज बाजूला काढा. त्या ब्राह्मणाला पण बिघडवा, क्षत्रियाला पण बिघडवा. क्षत्रिय बिघडला केव्हा बिघडला? परंपरेने जेव्हा राज्य गेली,
समाज सांभाळणं संपलं. मुसलमानांच्या ताब्यामध्ये हिंदुस्थान गेला आणि त्याबरोबर क्षत्रियाचं तेज तसं निष्प्रभ झालं. राज्य गेली, पुष्कळ वतनदाऱ्या गेल्या. ब्रिटिशांनी तर संस्थानं जी उरली सुरली होती ती पण खालसा केली. म्हणजे हळूहळू प्रवृत्ती बदलत चालली. आणि त्यामुळे असलेलं जे त्या त्या जातीचा जो दबदबा, जे मोठेपण, तो अधिकार, जी प्रतिष्ठा आणि त्यामुळे असणारं जे मनाचं दिलदारपण आहे कमी झालं. ब्राह्मण पण तसाच झाला. त्याला समाज सांभाळेना, समाज त्याच्या आयाचित वृत्तीवर त्याला जगू देईना, तो स्वार्थी बनायला लागला. असं होऊन होऊन समाजाचं जे वाटोळं होत गेलं त्यातल्या त्यात एवढंच समाजामध्ये दिसतं की ह्या दोन्ही समाजाचा राग हा उरलेल्या दोन समाजांनी नाही केला, वैश्यांनी नाही केला, पण ब्रिटिशांनी मात्र शूद्र समाजाला मात्र पूर्णपणे ह्या तीनही समाजांच्या विरुद्ध भडकवून दिलं. आणि वास्तविक पाहता सेवाभाव आहे, सेवा करणे म्हणजे सगळ्या कला समाजातला सगळ्यात श्रीमंत वर्ग हा शूद्रच आहे. आणि ब्राह्मण कोण झाला? ज्या क्षणी ब्राह्मणाला खायला मिळेना त्या क्षणी ब्राह्मणांनी सगळे शूद्राचे व्यवसाय घेतले आणि तो ते व्यवसाय करायला लागला आणि पैसे मिळवायला लागला. आता शूद्र काय करतो? सेवा करतो. ब्राह्मण काय करतो? गव्हर्नमेंट सर्वंट होतो. म्हणजे काय होतो? इंग्रजीमध्ये म्हटलं म्हणजे तो बदलत नाही, तो सरकारी नोकरच आहे. मग नोकरी करायला लागल्याबरोबर काय झालं? तो त्याच स्थितीला आला ना. त्याने त्याचं जे जे कौशल्य आहे ते सगळं कौशल्य आत्मसात करून घेतलं. ते कौशल्य आत्मसात करून तो त्या व्यवसायात पडला, कारण त्याला जगता येईल ना. त्यामुळे तो जरी असा झाला, IAS आहे, काय या सर्व्हिसेसच आहेत, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसच आहेत, त्या ठिकाणी मनुष्य सेवाच करतोय. म्हणजे काय की ते व्यवसाय शूद्राचाच आहे. नोकरी केली, एकदा नोकरीवर मनुष्य गेला, समोरच्या माणसाने नोकरदार ठेवला, मग त्यांनी तुम्हाला CEO म्हणू दे, त्यांनी तुम्हाला मॅनेजर म्हणू दे, नाही तर त्यांनी काही म्हणू दे, नोकर आहे आपण त्याचे, संपला विषय. नाहीतरी ह्या गव्हर्नमेंटच्या उतरंडीमध्ये मोदी म्हणतात तो अगदी परफेक्ट शब्द आहे. त्यावेळेला मी कोणी पंतप्रधान वगैरे नाही, लोकांनी निवडून दिलं आहे म्हणून मी ह्या 1.25 कोटी लोकांचं प्रतिनिधित्व करतो आणि मी ह्या ठिकाणी देशाचा सेवक आहे. कारण तुम्ही ते उतरंडीतच आहे, ती सेवेचीच उतरंड आहे. जरी क्लास 4 असला तरी तो सेवकच आहे आणि तो सगळ्यात श्रेष्ठ पदावर असला, पंतप्रधान असला, त्याच्यावरती फक्त राष्ट्रपती आहे आणि आपली राजवट पंतप्रधान पद्धतीला प्रमुख मानून चालणारी आहे. त्यामुळे तो जरी प्रमुख असला तरी तो प्रमुख सेवकच आहे. त्यामुळे सेवा हा जो भाग आहे, हा भाग ज्याच्याकडे आहे तो शूद्रच आहे. आता इथे वाद घालू नका, वाद घाला. भगवंतानी हे एवढं सगळं जो पुढे गुंतागुंतीचं होणार होतं, एवढी कॉम्प्लिकेशन्स होणार होती ह्या सिस्टीममध्ये, तर ही निर्माणच कशाला केली? ही चातुर्वर्ण्य व्यवस्थाच निर्माण कशाला केली? काही गरज नव्हती. असं जेव्हा माणसं म्हणतात तेव्हा गोष्ट अशी आहे की त्यांनी आपल्याच प्रश्नाला आपण उत्तर द्यावं की माणसाकरता जो कोणतं नियोजन नसतं, कोणती व्यवस्था नसती, कोणते निर्बंध नसते, तर मनुष्य सरळ चांगला वागला असता का? आज एवढे निर्बंध आहेत तरी त्या निर्बंधांप्रमाणे तो वागतो का? कारण त्याची प्रवृत्ती आपल्या स्वतःला एका शिस्तीत ठेवून घेण्याची नाही. उलट आपण बघितलं, बाकीची सगळी जाती आहेत, गाय आहे, बैल आहे, घोडा आहे, कुत्रा आहे, मांजर आहे, त्या सगळ्यांना एका नियमामध्ये बसवलेलं आहे निसर्गात. त्या नियमाच्या पलीकडे ते जात नाही. ते आपले नियम ओलांडून दुसरं काहीतरी करण्याच्या भानगडीमध्ये पडत नाही. पण मनुष्याचं तसं नाही आहे. मनुष्य आपला उद्योग सोडून किंवा आपण आपल्या मनाने आपल्याला शिस्त लावून आपल्या ठिकाणी माणूस राहतो का? तो नेहमीच जे बंधन आहे ते बंधन तोडायचा प्रयत्न करतो. किती पूर्वकाळापासून
नाहीतर कुणाचे हेर झाले असते का परकीयांचे? कुणी आपल्या देशाचे शत्रू झाले असते का? तो जर त्याच्या कामामध्ये योग्य राहिला असता, आपल्या ठिकाणी फक्त हित आणि कल्याण बघून राहिला असता, असं घडलं नसतं. एखाद्या वायुदलातल्या माणसाला सुद्धा हा हेराफेरीमध्ये सापडतो, काही गुप्त बातम्या फोडतो म्हणून पकडावं लागलं असतं का? का लागलं? कारण माणसाच्या ठिकाणी प्रवृत्ती शिस्तीत राहायला तयार होत नाही. ती शिस्त तो मानायची त्याची तयारी नसते. पण आम्ही गाईला गोठा बांधला, गाई कधी आम्हाला डिमांड करतात का? अहो, आम्ही 100 वर्षापूर्वी जशा गोठ्यामध्ये राहत होतो तशाच गोठ्यामध्ये तुम्ही अजून आम्हाला का ठेवता? आम्हाला पण जरा टाईल्स बदला, आम्हाला सुद्धा दिवे वगैरे बदला, आमच्या सुद्धा खोल्या चांगल्या करा, आमच्याही खोल्यांना चांगली रंगरंगोटी करा, असं ते म्हणत नाहीत. कुठेही त्यांना ठेवलं, कसंही त्यांना ठेवलं तरी त्यांची डिमांड नाही, कारण ते फक्त निसर्गाशी जोडली. आणि कुठल्याही प्रकारे आमचं असं व्हावं, आमचं तसं व्हावं, आम्हाला असं करू नये, आम्हाला तसं करू नये, असं त्यांचं म्हणणं का नसतं? कारण निसर्गाने त्यांना ज्या नियमांमध्ये बांधलं आहे त्या नियमांच्या पलीकडे जाऊन ते व्यवहार करत नाहीत. आपण म्हटलं ना की चांगलं हिरवं गवतामध्ये चरायला गाई बैल गेले, पोटभर चरून झालं की त्यांना असं वाटतं का की आज इथं मिळालंय, संध्याकाळी खायला हा हिरवा चारा मिळेल की नाही माहिती, इथनं काढून घ्या, आपल्या पाठीवर टाका आणि घेऊन जा. हे त्याच्याकडे नाही आहे. हे गुण भगवंतानी त्याला दिलेलंच नाही आहे. त्याचा संचय हा जनावरांनी करावा हा गुण त्यांना दिलाच नाही आहे. त्यामुळे आत्ता खायला मिळालं, संध्याकाळी नाही मिळालं, तो उपाशी राहील. पण तो आपल्याबरोबर ते बांधून घेऊन जाणार नाही. मनुष्य तिथे गेला की आपली, म्हणून तर आपल्याकडच्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्या कथांमध्ये कुणाच्याही नावावर कथा असू दे, कोणी म्हणतं पोर्तुगीज, कोणी म्हणतं फ्रेंच, कोणी म्हणतं ब्रिटिश, कथेचा फक्त वर्म एवढंच आहे की सकाळपासून तू सूर्योदयापासून धावायला लाग, सूर्यास्तापर्यंत धाव, तू जिथपर्यंत धावशील तितकी तुझी जमीन. आता मला जमीन मिळते म्हटल्यावर हा पळतोय पळतोय पळतोय, धाप लागली तरी पळतोय, असाच पुढे जातो. शेवटी सूर्यास्त होईपर्यंत पळतो आणि आता सूर्यास्त झाला म्हटल्याबरोबर तो आपला हात पुढे टेकवतो की तेवढीच जमीन अजून आपल्या ताब्यात, आणि हात टेकवतो, खाली पडतो तो, संपतो. काय मिळालं त्याला? काहीच मिळालं नाही, जीवित पण गमावलं. हे काय आहे? ही मनुष्याचा लोभ, संग्रहाची जी वृत्ती आहे, त्याकरता मनुष्याला हे यज्ञ, हे दान, हे तप, हे सगळ्यांना द्यावं लागतं. ही शिस्त सगळ्यांना द्यावी लागते की बाबा रे, तुला सेवा करायची तर तू कसा असला पाहिजेस. मध्ये नाही प्रकरण झालं, त्या प्रकरणाला किती अर्थ होता नव्हता आपल्याला माहीत नाही, त्यात सत्य असत्य किती आहे आपल्याला माहीत नाही, कारण कधीच कोणतीच गोष्ट मिलिटरीची बाहेर येत नाही. पण एका माणसाने जेव्हा बंड केलं आणि त्यांनी सांगितलं आम्हाला जेवण उत्तम मिळत नाही, आम्हाला इथे खूप त्रास होतो, आम्हाला सुविधा नाही, त्याच्यावरती आपण बघितलं झालं असेल त्याचं कोर्ट मार्शल झालं असेल, त्याला कोण सोडणार आहे? म्हणजे ज्या नियमात तुम्हाला ठेवलेलं आहे त्या नियमात तुम्हाला राहावंच लागेल. त्या मिलिटरी डिसिप्लिन्स आहेत, तुम्ही त्याच्यावरती जर अतिक्रमण करून पुढे जायला लागलात तर चालणार नाही. आपला मुद्दा काय? आपला मुद्दा एवढाच आहे की याच्या यावत जेवढी जाती आहेत, जेवढे वेगवेगळ्या प्रकारच्या जीवांना जन्म घातलेला आहे, आपण 84 कोटी योनी म्हणतो, त्यातला मानव सोडला तर बाकी सगळे नैसर्गिक प्रेरणांवरती जगणारे. निसर्गाने जी प्रेरणा दिली, आत्ता भूक लागली आहे तरच तो खाणार आहे. मनुष्याला भूक लागली नाही तरी आवडीचा पदार्थ दिसला तर चला खाऊया, बघू, घरी जाऊन गोळी घ्यायला लागली तर येऊ, आत्ता तर खाऊ. पण कधी जनावर नाही, कधी कोणता प्राणी नाही, त्याला जर वाटलं माझ्या पोटाला आवश्यकता नाही तर तो खाणार नाही. वाघ सुद्धा त्याच्या समोरून पोट भरलेलं असताना कितीही समोर मोठा हत्ती जाओ, लांडगा जाओ, रानडुक्कर जाओ, नाही तर एखादा गरीब हरीण जाओ, तो डोळे वर उघडे करून बघणार सुद्धा नाही. पोट भरलंय त्याचं, आता त्याला चिंता नाही आणि त्याला गरज नाही. पण मानव एक प्राणी असा आहे की जो
त्याच्या गरजेवर थांबत नाही. म्हणून त्याला एक व्यवस्था लावून देण्याचं काम आहे. म्हणून ही व्यवस्था लावली भगवंत असं म्हणतात. किंवा एक म्हणणं असं आहे की ही जी चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे, ही चातुर्वर्ण्य व्यवस्था जर लोकांना योग्य वाटत नाही, आपण कधी ती काय आहे ते बघू. आणि त्याच्यावरचा जो आक्षेप आहे हा जसा आपण एक आधीचा आक्षेप घेतला की ब्राह्मणांनी त्या क्षत्रियांना आपल्याजवळ घेतलं आणि थोडक्यात काय, त्या ब्राह्मणांनी त्या क्षत्रियांना लाच दिली. कशाची लाच दिली की मला प्रतिष्ठा देतात तशी तुला पण आम्ही प्रतिष्ठा देतो, तू आमच्या बाजूने उभा राहा. ही सापच चूक आहे. ज्या गोष्टी ब्राह्मणांना येत नव्हत्या, येत नाही, त्यातल्या कितीतरी गोष्टी क्षत्रियांना येतात. ब्राह्मणाला एक विषय सोडला तर दुसरा अधिक येत नाही. म्हणून तर क्षत्रिय राजांनी पांडवांच्या इथे ब्राह्मणांना एक शिवी घातली आहे. त्यांनी सांगितलं की जेव्हा ते अतिरथी महारथी वगैरे यांची सगळ्यांची गणना चालली, शेवटी जेव्हा युद्ध करायचं ठरलं त्यावेळी सांगायला लागले द्रोणाचार्य की हा आपल्या सैन्यामध्ये काय कमी आहेत का? पांडवांच्याकडे असतील श्रीकृष्ण, आपल्याकडे कुठे कमी आहेत? प्रत्येकाचा त्यांनी सांगायला सुरू केला, हा महारथी आहे, हा अतिरथी आहे, हा रथी आहे, असं प्रत्येकाचा पराक्रम त्यांनी सांगायला सुरुवात केली. आणि कर्णाला राग आला, कारण कर्णाला महारथी म्हटलं नाही. आणि ते म्हणाले माझा गौरव करावासा द्रोणांना जर वाटत नाही, याचा अर्थ त्याचा अपमान करायचा आहे त्यांना, म्हणून ते असं बोलले. तर त्यावेळी कर्णाने असं म्हटलं आहे की तुम्हा ब्राह्मणांना काय येतं? तुम्हाला काही येत नाही. मी सूतपुत्र आहे म्हणून तुम्ही माझा अपमान करताय. पण म्हणाले तुमचं कौतुक आणि भूषण कशामध्ये? त्या मुतपाकखान्यात जावं आणि बनवलेले पदार्थ किती सुंदर केले आहेत याचं कौतुक करा. तुम्ही काय या पराक्रमाच्या गोष्टी बोलायला बाहेर येता? म्हणजे जशा एकमेकांच्या वैशिष्ट्यांची वैगुण्य काढली जातात आणि ती जात त्या जातीला बोलत राहते, तसं आहे ते. की तसंच ह्या साहित्यिकांनी किंवा आधुनिक टीकाकारांनी टीका कोणावर केली? दोघांवरही झाली ना टीका. एक तर ब्राह्मणांवर टीका झाली की तुम्हाला व्यवस्थित राहायचं आहे म्हणून क्षत्रियांना जवळ केलं, आणि दुसरी टीका क्षत्रियांवर झाली की क्षत्रियांना काहीच कळत नाही, ब्राह्मणांनी आपल्याला कशाकरता जवळ केलं. म्हणजे ज्या दोघांनाही काही कळत नाही ते दोघे जण समाजाला मार्गदर्शन करतात. आणि आज हजारो वर्ष समाज इतका स्थिर राहतो, या कशाचा तरी विचार ह्याही साहित्यिकांनी करायला पाहिजे ना. की ज्यांना अशी टीका करायची आहे त्यांना आपलं उत्तर एकच आहे की ठीक आहे, ही जी चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे तुमच्या मते बाद आहे. तुम्ही कशालाही बाद म्हणून टाळू शकत नाही, त्याला पर्यायी व्यवस्था उभी करा ना. तुम्ही सांगा की ह्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेपेक्षा ही व्यवस्था अधिक चांगली आहे आणि त्यामुळे ह्या व्यवस्थेचा स्वीकार करा आणि त्याप्रमाणे आपण जाऊ. चातुर्वर्ण्य व्यवस्थेला पर्याय देण्याकरता महात्मा गांधी उभे राहिले. महात्मा गांधींनी सांगितलं की राष्ट्राचा राष्ट्रपती असो, पंतप्रधान असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो, तो मेहतर असो, तो झाडलोट करणारा असो, नाहीतर तो कचरा उचलून टाकणारा कामगार असो, सगळ्यांचा पगार एकसारखा पाहिजे. सगळ्यांना एकच पगार द्या आणि ही जी माणसं आहेत त्यांनी आपापली कामं करावी. समाजामध्ये खऱ्या अर्थाने समता आणायची असेल तर असं करा. गांधींचं हे मत कुणी 4 लोकांच्या समोर तरी आणलं का? जो जातीयवादावरती इतक्या जे कडाळून संतापून जो मनुष्य हल्ला करतो त्यांनी हा पर्याय स्वीकारावा आणि त्यांनी बघावं की प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा सारखी आहे, कोण काय काम करतो हा विषय नाही आहे आणि सगळ्यांच्या जवळ पैसे एकसारखे, सगळ्यांना पैसे सारखेच मिळतील. डॉक्टर बायपास सर्जरी दिवसाला 2 करू शकतो म्हणून तो, आणि एक सफाई कामगार आहे तो एका महानगरपालिकेच्या गटामध्ये किंवा त्याच्यामध्ये येणारा जो भाग आहे त्यातला 1/8 भाग झाडतो
तरीसुद्धा त्याला तोच पगार आहे. तुम्ही बायपास करा नाही तर झाडलोट करा, पगार एकच आहे. कोण मंत्री ऐकतो? एक काळ असा होता की मंत्र्यांचं अनुदान हे फक्त 2 आणि 2,500 रुपये होते. कमीत कमी अनुदानावरती मंत्री त्यावेळी एका, म्हणजे त्या काळाच्या मनाने तो पगार वाईट नव्हता, पण प्रत्येक मंत्र्याकरता दर वर्षाला किमान 6 ते 7 लाख रुपये खर्च होतात सरकारचे, अशी मात्र नोंद होती. म्हणजे 7 लाख रुपये हा वरती खर्च करतो आणि पगार मी 2,500 रुपये महिना घेतो. ज्यावेळी इंजिनियरला पगार 150 रुपये होता, त्यावेळी हा 2,500 घेत होता. पण जेव्हा जातीयवादावरती बोलताना सगळे हिरिहिरीने बोलतात, पण मंत्र्यांचं जे काही त्यांना मिळणारा जो मोबदला आहे किंवा त्यांचं वेतन नाही म्हणणार आपण, पण त्यांना मिळणारी जी रक्कम आहे त्याच्यामध्ये सारखी वाढ व्हावी याच्याकरता विरोधी वगैरे पक्ष कोणी नाही म्हणत नाही. सगळ्यांना वाढ मात्र सारखीच हवी असते. त्यावेळी सगळे पक्ष एकत्रित झालेले असतात. मग का? मग समाजामध्ये ही विषमता का? तुम्हाला महिन्याला लाख रुपये, 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये, 3 लाख रुपये मिळावं, जो काही वेतनाचा भाग आहे, त्याच्याबरोबर महागाई भत्ता, त्याच्याबरोबर घरं. एक मंत्री पकडलेलं एकदाचं घर, तो मंत्रिपदावरून निघाला तरी 15-15 वर्ष घर देत नाही, तो तसाच राहिलेला असतो. मग का? म्हणजे ही जी समाजामधली तफावत आहे की मी एवढा पगार घेणार नाही, असं तो का म्हणत नाही? घेऊ नाही त्यांनी तेवढा पगार. गांधींनी एवढं सांगितलं, त्या बरं सगळ्या समाजामध्ये हेच वेतन. कुणी मंत्रीच तयार होत नाही आधी. आम्ही किती तयार होऊ का न होऊ हा भाग तर आणखीनच वेगळा आहे. समाजातला नागरिक काय म्हणेल हा भाग पुढचाच आहे, मंत्र्यांनाच मान्य नाही. तेच गांधीजींची ही भाषा बोलत नाही. त्याच्यामधल्या अडचणी काय, ते भाग आणखीन वेगळे. त्या अडचणी किती आहेत त्याचा विचार करा, त्या मांडा. आणि त्याच्याबरोबर आपण असं म्हणू की ह्या 2 व्यवस्था, एक व्यवस्था मांडायचा त्यांनी प्रयत्न केला. ती पर्यायी व्यवस्था घ्या ना समोर गांधींची, आणि ही आत्ताची विद्यमान व्यवस्था ही समोर घ्या. या व्यवस्थेतले गुणदोष काढा आणि इकडच्या व्यवस्थेतले गुणदोष काढा. त्यात जर कुठलीच 100% पूर्णपणे निर्दोष असू शकत नाही. कोणताही पर्याय द्या. आता येईलच ना आता अर्थसंकल्पावरची वादावादी, आता पुष्कळ त्याच्यावरती चर्चा होऊन त्या अर्थसंकल्पाचा सगळा चोथा आजपासून सुरू होणारच आहे. कोणतीही गोष्ट द्या तुम्ही, जे काही समोर ठेवता, जो काही पर्याय ठेवलेला असतो त्या पर्यायाला दुसरी बाजू असतेच, आणि त्यामुळे दुसरी बाजू घेऊन भांडता येतच, प्रश्न तो नाहीच आहे. पण ज्या 2 गोष्टींचे पर्याय, भांडायचं आहे कुठे आणि भांडायचं आहे कशा करता? भांडायचं एका करताय की हे फायद्याचं आहे का नाही. हे अधिक फायद्याचं असेल तर हे स्वीकारा, हे अधिक फायद्याचं नसेल तर टाकून द्या. ह्याच्यापेक्षा दुसरी जर व्यवस्था अधिक फायद्याची मिळाली ती स्वीकारा. पण आता परिस्थिती अशी आहे की ह्या चातुर्वर्ण्याचा जो बाऊ करून ठेवलेला आहे तो एवढ्याच करता केला आहे की त्याच्यावरती राजकारण खेळलं जातं. 2 गोष्टी चालू ठेवल्या आज 70 वर्षामध्ये. मागच्या 1000 वर्षात काय झालं हे आणखीन वेगळं आहे. त्या 1000 वर्षात तर फक्त एकच एक आरोप त्यांनी ब्राह्मणांवर केला की ब्राह्मणांनी फक्त आपल्याला अधिकार मागितला. ठीक आहे, चुकला ब्राह्मण. त्या अधिकाराच्या नादामध्ये त्यांनी ज्या ज्या चुका केल्या त्या सगळ्यावरती फुल्या मारा, ते सगळे दोष मांडत जा. आणि त्याच 1000-1200 वर्षामध्ये हा समाज टिकण्याकरता ब्राह्मणांनी काय केलं, या समाजामध्ये असंतोष प्रकट करण्याकरता ब्राह्मणांनी काय केलं हे मांडा आणि त्याला टिकमार्क करत जा. टिकमार्क्स जास्त आहेत का प्रामाणिकपणे केलेले, आणि त्यांच्या पुढे मारलेले क्रॉस जास्त आहेत प्रामाणिकपणे. बघा, जर जे काही क्रॉस गंभीर आहेत ते दोषारोप कराच त्यांच्यावरती, ते त्यांना सोसलंच पाहिजे. पण त्यांनी समाजाकरता जे चांगलं केलं आहे त्याचा स्वीकार केलाच पाहिजे. नुसतं भांडत राहून आणि लोकांना काय 2च गोष्टी आहेत, म्हणजे गुणकर्म विभागशः बाजूलाच राहिला आहे. समाजामध्ये ह्या विषयाचं भय का वाटतं? कारण काय आहे, गीतेवरती भाष्य करायची वेळ आली
की गीतेवरचं भाष्य चातुर्वर्ण्यम मया सृष्टमला बायपास करूनच होतं. आणि जर करायची वेळ आली तर ते इतकं विकृत भाष्य अनेकांची पुस्तकं आहे. जेवढी आपल्याला वाचायला मिळाली तेवढी वाचायचा आपण प्रयत्न करू. पण कुणाला हिंमत नाही की समाजामध्ये क्षत्रियांनी समाजाकरता काय केलं, त्यांनी समाजाकरता काय काय चांगलं केलं, वैश्यांनी समाजाकरता काय काय चांगलं केलं, शूद्रांनी समाजाकरता काय काय चांगलं केलं. पण दुर्दैव कसं आहे बघा की मराठा इन्फंट्री किंवा मराठ्यांचं असणारा जो गट आहे त्यांनी त्यावेळी पेशव्यांना हरवलं म्हणून आम्ही 200 वर्ष त्याचा विजयोत्सव करतो ब्रिटिशांच्या बाजूनी. म्हणजे तुमच्या देशातल्या अंतर्गत झगड्यापेक्षा तुम्हाला बाहेरचा गुलामीत टाकणारा ब्रिटिश तुम्हाला जवळचा वाटला आणि त्याला जिंकून दिला पेशव्यांच्या विरुद्ध म्हणून तुम्ही विजयोत्सव सुरू केला. आणि त्या विजयोत्सवाचं थडगं आत्ता भीमा कोरेगावला उकरून काढलं. इतके वर्ष कुठे गेलं होतं, कुठे गेलं होतं इतकी वर्ष? अजूनपर्यंत ते काय विजयोत्सव करतात ते लोकांना कळत सुद्धा नव्हतं. म्हणजे टिपून टिपून एक एक गोष्ट बाहेर काढली. कशा करता जात? 2च स्ट्रॅटेजीज, 2च पॉलिसीज. एक पॉलिसी वर्षभर निवडणुका चालू ठेवायच्या, 5ही वर्ष निवडणुका चालू ठेवायच्या आणि 5ही वर्ष याच्यामध्ये हवन करत राहायचं जातीय विद्वेषाचं. सारखं जातीयवाद आणायचा, त्याच्या जीवावर निवडणुका. मग त्याचं फाडत 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 ते वस्त्र जीर्ण बिर्ण नाही, त्याच्या आता चिंध्या चिंध्या झाल्या. आज परिस्थिती अशी आहे. म्हणून काय होतं, लोकांना काय बोलावं तेच कळत नाही. लोक बिचारे ना कुठेतरी विषय बरळून घेऊन जातात. अनेकांचं आपण याच्यावरचं बघा जे भाष्य आहे आपण डोक्यालाच हात लावू की ही एवढी मोठी माणसे ते असं का लिहितात. तुष्टीकरण एकदा मनामध्ये घेतलं ना की त्याला मर्यादा नाही आहे. आणि त्यामुळे इथे त्यांनी जे म्हटलंय ना, जो आपल्याला त्याचा शहानिशा करायचा आहे तो आपण स्थिरपणाने करावा. ह्या ठिकाणी हा चुकला, ब्राह्मण चुकला, त्याला त्याचं शासन झालंच पाहिजे, त्याला समाजामध्ये सुधारायला लावलंच पाहिजे. क्षत्रिय इथे इथे चुकलं, त्याला शासन झालंच पाहिजे, त्याला समाजामध्ये सुधारायला लावलंच पाहिजे. वैश्य आता व्यापारामध्ये जो चुकला, व्यापारामध्ये तो जर प्रत्येक ठिकाणी जर भ्रष्टाचार आणायला लागला. आमच्याकडे म्हणजे आमची गुरुपरंपरा जी आहे की साईबाबा, दासगणू महाराज, त्याच्या आधी वामनशास्त्री इस्लामपूरकर, मग माझे गुरु अनंतराव आठवले, ही पुढची पिढी सोडा. पण आमचे दासगणू महाराज, आमच्या भागामध्ये वैश्य समाज पुष्कळ आहे, दाक्षिणात्य वैश्य समाज, त्याला आमच्याकडे व्यवहारात कोमटी असं म्हणतात. आणि तिकडे त्यांची जी जात आहे ती वैश्य, दाक्षिणात्य वैश्य म्हणजे दक्षिणेमधला व्यापारी वर्ग. तर सधन तर खूपच आहे, त्याबद्दल वादच नाही, परंतु तो समाज सगळा व्यापारात आहे. आता हा सुधीर मुनगंटीवार आहे तो त्यातला आहे की तो त्या वैश्य समाजाचा प्रतिनिधी आहे. तर त्यांनी तर सांगायचं आपल्याला की ते गुरुमंत्र द्यायचे तेव्हा ते नेहमी 3 गोष्टी सांगायचे. म्हणाले, तुला हे मान्य असेल तर माझा गुरुमंत्र घे, नाही तर घेऊ नको. काय? धान्याची प्रतवारी कमी करणार नाही, धान्य मोजताना मापात मारणार नाही, आणि तिसरं म्हणजे धान्य उगाच चढ्या भावाने विकणार नाही. या 3 गोष्टी जर तू सांभाळायला तयार असता तर गुरुमंत्र घे. कारण तू व्यापारात ही सगळी लबाडी करत बसणार आणि माझा गुरुमंत्र घेणार, उपयोग काय त्या गुरुमंत्राचा जर तू प्रामाणिकपणे व्यापार करत नाहीस तर. आणि त्यामुळे एक काळ असा होता की ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे तिघेही श्रीमंत नव्हते. क्षत्रिय सुद्धा त्याला कितीही मोठ्या अधिकारावर असला तरी सुद्धा तो संपत्तीचा उपभोग शून्य अधिकारी. राजा सुद्धा उपभोग शून्य मालक होता. आज पंतप्रधानांचा खजिना आहे तेव्हा राजाचा सुद्धा वेगळा खजिना आहे. त्या खजिन्यावर राजाचा हक्क नव्हता. राजा वैयक्तिक
हा स्वतःच्याच जवळ असणाऱ्या त्याच्या हक्काच्या मिळणाऱ्या उत्पन्नावरच आपलं घर चालवत. तो त्याच्या वैभवामध्ये राहतो. त्याला जे मिळत होतं सगळं त्याचं नव्हतं. त्यामुळे समाजामध्ये सधन कोण होता, तर समाजातला सधन हा शूद्र होता. त्याचं कारण असं की त्याच्याकडे सगळे उद्योग व्यवसाय होते. आज BC आणि OBC ज्यांनी स्वतःला म्हणजे ज्याला VJNT आणि STNT केले ती मंडळीच भटकी होती. त्यामुळे त्यांना जेव्हा इतरत्र ते फिरत होते किंवा त्यांचे व्यवसायच त्यांनी भटकंतीचे स्वीकारले होते, त्यांचं जीवन वेगळंच होतं. परंतु जे OBC आणि BC होते त्यांच्याकडे जे जे म्हणून व्यवसाय होते ते सगळेच पैसे देणारे होते. समाजामध्ये कोणाकडे पैसा नव्हता, विनिमय करण्याची ताकद नव्हती. सांगण्याचा आपल्याला हेतू असा आहे की त्यामुळे पैसा कुणाला मिळतो आणि आहे या परिस्थितीमध्ये त्याचा लाभ कसा मिळवता येतो याचा उपयोग करून समाजामध्ये प्रत्येकजण त्याच व्यवसायावर तुटून पडला. आजचे इंडस्ट्रियलिस्ट कोण आहेत? तेच आहे. आजचे वैश्य कोण आहेत? तेच आहे. ज्या ज्या लोकांनी हे व्यवसाय घेतले ते सगळे त्यांचे व्यवसाय. बाटा कुठून आले? नंतर मोठे मोठे आनंद डेअरी कुठून आली? मोठे मोठे आज दुग्ध व्यवसायातले लोक कुठून आले? आज मोठे मोठे मिली ओनर्स कुठून आले? मिल बनवायची, मिल उभी करायची, तर त्या मिलचे ओनर्स तरी कुठून आले? सगळे वेगळेच आहेत, सगळे व्यापारी आहेत. आणि गंमत अशी आहे की ह्या चातुर्वर्ण्याला नावं ठेवून आणि समाजामध्ये प्रत्येक जातीची कोंडी करून ब्रिटिशांनी काय केलं की समाजातल्या थोड्याशाच मुठभर लोकांच्या हातामध्ये पैसा मिळवण्याची सोय ठेवली आणि बाकीचा जो सगळा समाज आहे तो सगळा समाज दरिद्री झाला. त्यामुळे प्रत्येकाला आज आता वाटायला लागलं की अरे यात आपण पडलो तर पैसा आहे आणि तरच आपण पैसा मिळवू शकतो. आणि म्हणून जेव्हा ही सगळी उतरंड संपून गेली, त्यात सगळी सरमिसळ होऊन गेली, त्यामुळे ना तो ब्राह्मण ब्राह्मणासारखा राहिला, ना तो क्षत्रिय क्षत्रियासारखा राहिला, ना तो वैश्य वैश्यासारखा राहिला आणि ना शूद्र शूद्रासारखा राहिला. आता 4 गोष्टी. ब्राह्मणांनी कायम आपला व्यवसाय सोडलाच नसता, तर ब्राह्मणाला सांभाळण्याकरता क्षत्रियांनी जर आपले क्षत्रियाचे अधिकार आणि कर्तव्य सोडलीच नसती, वैश्यांनी आपले अधिकार आणि कर्तव्य सोडलीच नसती आणि शूद्रांनी सुद्धा ह्या वरच्या 3ही वर्णांना सांभाळण्याकरता आपलं काम प्रामाणिकपणे केलं असतं तर समाजामध्ये आपल्याला कशाचीच अडचण आली नसती. कोणत्या अर्थाने? आपण विचार करून बघा. नाही पटलं आपण सोडून देऊ, कारण शेवटी काय ह्या सगळ्या थिअरीज आहेत. ह्या समाजापुढे येतात, त्या समाजामध्ये अधिकाधिक त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला जातो. त्या रुजल्या तर ठीक आहेत, नाही रुजल्या तर संपल्या. त्यामुळे आज आता समाजामध्ये राहिली आहे कुठे ही थिअरी? आज सगळी विस्कळीत झाली आहे. पण ही थिअरी आपण पुन्हा पुन्हा का सांगतो? आपण नाही सांगत, मॅनेजमेंट सांगते. आत्ताची मॉडर्न मॅनेजमेंट सांगते. म्हणजे आपल्याकडे सिम्बायसिसला एकदा एक सेमिनार होतं, तर त्या सेमिनारमध्ये त्यांचे आता सर येत नाहीत तिथे, पण मुजुमदार सर पूर्वी जेव्हा ॲक्टिवली काम करत होते तेव्हा त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे. ते म्हणाले की मॅनेजमेंटच्या अनेक पॉलिसीज असतात, अनेक त्याची मॉडेल्स असतात. लोकांना असं वाटलं की जगामध्ये आता कोण प्रगती करतं? पहिले ब्रिटिश. तर ब्रिटिश प्रगती करतात म्हणून ब्रिटिशांचं मॉडेल आयडियल आहे, ते आदर्श आहे, मग त्याप्रमाणे आपली समाजव्यवस्था पाहिजे. लोकांनी जगामध्ये त्याचे प्रयोग केले. ब्रिटिशांच्या नंतर म्हणाले जर्मन झाले की ते पुढे आले. मग जर्मनीनी कशा प्रकाराने प्रगती केली, लोक त्याच्या मागे धावले. म्हणाले त्यानंतर अमेरिकेनी खूपच जोरात अमेरिकेची प्रगती, म्हणून लोक अमेरिकेचं रोल मॉडेल समजायला लागले. त्यानंतर म्हणाले आज जपान, आज जगामधला जपान हा देश असा आहे
की ज्या देशामध्ये 0.3% सुद्धा गुन्हा नाही आहे. कालचं पब्लिकेशन आहे. त्यांनी सांगितलं 6 वर्षाचं त्यांचं मूल घरापासून चालत बसपर्यंत जातं, म्हणजे बसस्टॉपपर्यंत जातं. बसमध्ये ते मूल एकटंच चढतं, बसमधनं उतरतं, ते मेट्रोत चढतं, मेट्रोतून एकटं उतरतं, ते पुन्हा बसमध्ये बसतं आणि नंतर 10 मिनिटं चालून शाळेत पोचतं. पण आईला काळजी नसते, कारण गुन्ह्याचं पूर्ण उच्चाटन जपानने केलंय. 0.3%. वर्षभरामध्ये त्यांच्याकडे 10 सुद्धा माणसं गुन्ह्यात मरत नाहीत. आणि सर्वात मरण्याचं जास्त प्रमाण भारतात आहे. म्हणजे आम्ही एवढ्या थिअरीज बांधल्या, आम्ही एवढी फिलॉसॉफी सांगितली, आम्ही इतक्या प्रकाराने आम्ही प्रगत आहोत, सुसंस्कृत आहोत, आमचा धर्म श्रेष्ठ आहे. काय आहे, आम्ही काय करतो? असो, पण आपल्या पुढे मांडण्याचा हेतू असा पुढचा, की हे सगळं जर आम्ही जसं होतं तसं जर राखलं असतं तर काय झालं असतं? ब्राह्मण कुठल्याही नोकरीमध्ये न पडता तो वेदांची सेवा करत राहिला असता, त्याचं 2 वेळेचं भागलं असतं. क्षत्रियांनी त्याच्या परीने देशाचं रक्षण करण्याकरता आपली माणसं त्याच व्यवसायात म्हणा किंवा त्याच कार्यात म्हणा ठेवली असती. वैश्यांनी शेती भाती गुरं ढोरं सगळं व्यवस्थित सांभाळलं असतं आणि सगळे रिसर्च, सगळे व्यवसाय, सगळी स्किल्स आणि सगळ्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस कोणाकडे राहिल्या असत्या? शूद्रांकडे. म्हणजे या सिस्टीमला नावं ठेवायची तर कुणी ठेवली पाहिजेत? ब्राह्मणांना. आम्हाला काहीच दिलेलं नाही. ब्राह्मणाला फक्त म्हणून नमस्काराचा अधिकार दिलेला. समोरच्या माणसाने यावून ब्राह्मणाला नमस्कार करावा आणि ब्राह्मण फक्त नमस्काराने संतुष्ट होतो. त्याला फक्त मान दिला की झाला, तो तिथे विरघळलाच, कारण त्याला तेवढ्याचीच अपेक्षा आहे. तर असो, म्हणजे समाजामधल्या ह्या ज्या आज अनेक समस्या आहेत, त्या समस्यांना आपण मगाशी बोलत होतो त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की आता ही जर जॅपनीज, म्हणजे आता गुन्ह्याच्या दृष्टीने बोललो, पण आता सगळ्यात चांगली डेव्हलप सिस्टीम कोणाची? इस्राईल. आज इस्राईल ज्या प्रकाराने आपल्या देशाची प्रगती करतोय अशी प्रगती तर कोणीच करत नाही आहे. त्यामुळे ही जी सगळी मॉडेल्स आहेत, या सगळ्याचा आता आपण विचार केला. त्यावेळी मुजुमदार साहेबांनी असं सांगितलं की ते म्हणाले की जेव्हा लोकांनी पाहिलं की अमेरिकन सिस्टीम सुद्धा ही ह्या सगळ्या जगाच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला ही अयशस्वी ठरते, फेल होते, तर तेव्हा जग विचार करत आहे की जी भारताची चातुर्वर्ण्य व्यवस्था होती ती अधिक चांगली होती. म्हणजे भारतीय माणसाची जीवन पद्धती आणि भारतीयांची चातुर्वर्ण्य व्यवस्था पुनर्विचार करण्यासारखी आहे असं जगाला वाटतं. आमच्याकडे का नाही आम्ही त्याच्यावर पुनर्मंथन केलं पाहिजे ना, की त्याच्यामध्ये ज्या, म्हणजे जसं मला नेहमी ग. माडगूळकरांच्या एका वाक्याचं खूप म्हणजे हे वाटतं की आदर वाटतो त्या संदर्भामध्ये. ज्यावेळी काँग्रेस अगदी डबघाईला आलेली आहे, लोकांच्या मनामधनं उतरलेलीच आहे, अशी परिस्थिती त्यांच्याही जीवनात आलेली होती. त्यावेळी त्यांचा मुलगा म्हणाला, बाबा आता तुम्ही होतात काँग्रेसमध्ये किंवा तुम्ही काँग्रेसकरता प्रचाराचं काम करत होतात म्हणून तुम्ही काँग्रेसशी लॉयल राहिलात, आता नाही राहिलं तसं, सोडून द्यावं आपण, आपल्याला ती मंडळी नाही पटत आहेत. यशवंतराव चव्हाणांच्या काळचीच गोष्ट आहे. आपल्याला पटत नाही तर आपण सोडून द्यावं. त्यांनी सांगितलं की हे बघ बाळ, असं कधी सोडासोडीचा विषय हा मला पटणार नाही. म्हणजे आपण आपल्या घरात राहतो, आपल्या घरात फार ढेकूण झाले, फार डास झाले, घर फार घाण झालं, घर मोडकळीला आलं म्हणून घर टाकून आपण निघून जातो का? ते घर सुधारण्याचा विचार करतो की आपण घर पुन्हा नीटनेटकं करतो, मोडकळीला आलेलं घर चांगल्या तऱ्हेने कसं होईल याच्याकरता आम्ही चिंतन करतो का ते पाडा फोडा टाका दुसरीकडे निघून जा, असं नाही. आणि खरंच आहे, प्रत्येक पक्षाने विचार करण्याचीच गोष्ट. त्यांनी काँग्रेसबद्दल म्हटलं म्हणून काय झालं? प्रत्येकाला आत्मचिंतनाची आवश्यकता आहे. तसं जेव्हा भगवंत म्हणतो की हे माझ्याकडनं घडलं गेलेलं आहे,
हे जेव्हा घडलं गेलेलं आहे असं सांगतो, तेव्हा इथे पण आवश्यकता आहे ना, की आज जर आम्हाला त्या सिस्टीममध्ये दोष दिसत असले तर आपल्याला म्हटलं तसं की गांधींची त्याला दिलेली जी पर्यायी व्यवस्था आहे ती उभीच राहू शकत नाही. समाज तिला स्वीकारतच नाही आहे. ठीक आहे, तिला नाही स्वीकारत आहे, मग ह्या सिस्टीमला बघा, हिचं काय करायचं? त्याचं कारण आहे, मग कोणतीच नको ना, मुक्त जीवन नाही ना जगू शकत. आज अमेरिकेलाही नाही जगता आलं. आज त्यांचा स्वातंत्र्याचा कितीही उद्घोष आहे आणि असला तरी एक दिवस त्यांच्याकडे लोकांना ट्रम्प का नको? कारण तो त्या सिस्टीममध्ये आणायचा प्रयत्न करतो, त्याला त्याची डिसिप्लिन पाहिजे आहे. म्हणजे मी 100% ट्रम्पच्या बाजूची आहे. आमची मुलं जरी तिथे जाऊन शिकतात आणि त्यांना एवढ्या पोस्ट मिळतात आणि ती मुलं अमेरिकेचं वैभव एन्जॉय करतात, तरी ॲज अ अमेरिकन जर आपण विचार केला तर काय म्हणून परकीयांनी येऊन आमचं सगळं रेलिश करायचं, चेरिश करायचं आणि आम्ही मात्र दरिद्रात राहायचं? तो ट्रम्प म्हणतो आमच्या माणसांना तुम्ही शहाणे व्हा, पण ते नाही न होत. त्याचं कारण त्यांना केवढ्या सुंदर लायब्ररीज, केवढी सुंदर घरं, केवढे सुंदर व्यवसाय, किती पैसा, किती सुविधा, यातली कोणतीच सुविधा तो मिळवत नाही, यातलं कोणतंच शिक्षण तो घेत नाही. फार थोडी माणसं. म्हणजे काय चुकलं? पूर्ण लिबर्टी चुकलं, पूर्ण स्वातंत्र्य चुकलं. मुलांना शाळेत घाला, द्या 2 हंटर मारले तर काही बिघडत नाही. कशाला येतात पालक विचारायला वडिलांना आणि शिक्षकांना? काही गरज नाही. काय रे बाबा तुमच्या मुलाला मारलं का? चला एक पालक दुसऱ्या वडिलांकडे. काय आवश्यकता? त्या शिक्षकांनी मारलं असेल तर पहिलं शिक्षकाला विचारा. म्हणजे आमच्या लहानपणी असं होतं की सरांनी हातावर पट्टी मारली असं जर घरी जाऊन चुकून सांगितलं तर पहिले 2 धपाटे आम्हाला खायला लागायचे. सरांनी मारलं म्हणजे तुम्हीच काहीतरी केलं असतं, तुम्हीच धिंगाणा करत असला पाहिजे. सर चुकले आहेत ही भूमिकाच नव्हती. आज पंचायत कशी आहे? म्हणजे हे जे स्वातंत्र्य आहे यातनं अमेरिकेने काय गमावलं आणि त्याचं लोण आम्ही आमच्याकडे आणून आम्ही काय गमावतोय? आज परिस्थिती अशी आहे की शाळेत शिक्षक आहे, विद्यार्थ्यांना शिकवतोय, विद्यार्थ्यांनी वर्गात दंगा केला आणि विद्यार्थ्याला शिक्षकांनी सांगितलं वर्गाच्या बाहेर जाऊन उभा, नाही तर त्याला रागाला अजिबात असं करायचं नाही, मी तुला शिक्षा करीन, की हा घरी गेला. यांनी वडिलांना सांगितलं की वडिलांना तो घेऊन आला की वडिलांनी आल्यानंतर पहिली कंप्लेंट मुख्याध्यापकाकडे केली की हे तुमचे शिक्षक आहेत, हे आमच्या मुलांना टॉर्चर करतात आणि या मुलांना त्रास देतात, शिक्षा करतात. आता ते शिक्षकाला आलं ना, एक पत्र आलं आणि त्याला विचारलं ना की बाबा हे काय करतोस तू? नोटीसच आली ना की मला तुम्ही उत्तर द्या. की मग त्या शिक्षकाला अशी 2 वेळा किंवा 3 वेळा नोटीस आली की काढून टाकतात. तर आज शिक्षक असं म्हणतात खुशाल भांडणं करत बसू द्या, खुशाल वर्गात दंगा करू द्या, मी नोकरी कशाला गमावू? नाहीतर या मुलांना शहाणं व्हायचंच नाहीये. म्हणजे तुम्ही जर कुणाला स्वातंत्र्य दिलं, आज मोठा मुलगा परदेशातून येतो, डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृत शिकायला येतो. आमची सिस्टीम काय आहे? शिक्षक वरती आहे उभा बसलेला, विद्यार्थी खाली आहे, त्याला बाक आहे, त्याचं पुस्तक ठेवायला, वही ठेवायला समोर जागा दिली आहे, त्याच्यावर पुस्तक ठेव आणि तू खाली बसून जे शिक्षक शिकवत आहेत ते लिही. मुलगा ऐकत नाही. ती मुलं कुठे बसतात? त्या डेस्कवर बसतात. येताना काय करतात? बाहेरून काहीतरी खायचं घेऊन येतात. पुस्तक आणि वही हातात नसतेच, खात बसलेले असतात समोर. शिक्षकांना डिमांड करतात की आज आम्हाला संस्कृतमधला हा भाग शिकवा. शिक्षकांनी शिकवायचं, सिलेबसची काही भानगडच नाही आहे. आता तो जो शिक्षक त्याला म्हणाला आधी खाली बसा, आधी हात धुवून या, आधी कागद घ्या, तर तिकडे वरूनच त्याला नोटीस येते की हे तुम्ही शिकवायचं कारण नाही, कारण पैसा आम्हाला मिळतोय, शिक्षकाला पण पगार मिळतोय. तो म्हणतो तुम्ही शिका, नाही तर नका शिकू. तुमच्यापर्यंत नाही पोचलं तर मला कुठे बिघडतं? कसा विद्यार्थी तयार होणार सांगा? आज अमेरिकेमध्ये मुलांचा अर्ध्या तासाचा शिकवण्याचा तास केला, आमच्याकडे पण शिकवण्याचा तास अर्ध्याच तासाचा आहे. अर्ध्या तासाचा तास करून सुद्धा मुलं शिकत, पहिली 10 मिनिटं दंगाच थांबत.
ती काही शिक्षक नुसते बसून राहतात. प्रिन्सिपॉल आले की ते म्हणतात, अहो किती तुम्हाला क्लास कंट्रोल नाही का? ते म्हणतात, टीचर तुम्ही करून दाखवा, क्लास तुम्ही कंट्रोल करून दाखवा. रागवायचं नाही, त्यांना बोलायचं नाही, त्यांना शिक्षा करायची नाही, त्यांनी जे केलं आहे ते थांबवायचं नाही. अरे तुम्ही जर त्यांना वळणच लावलं नाही तर ती मुलं वळतील कशी? कसं आहे हे? समाजाला तुमच्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेची गरज काय? या उतरंडीची गरज काय? गरज आहे. कारण मनुष्य आहे आणि मनुष्याला नियंत्रणातच ठेवावं लागतं. म्हणून म्हटलं ना, अमेरिकेची सिस्टीम फेल का? कारण तुम्ही अतिरिक्त स्वातंत्र्य दिलं. मुलांना काय वाटतं ते मुलांना करायचं ते करावं, बायकोला काय वाटतं ते बायकोनी करावं, नवऱ्याला काय वाटतं ते नवऱ्याने करावं, समाजात बरोबर राहायचं तर राहावं, नाही तर राहू नये, काहीही करावं. आता आमच्या समाजात ते चाललं ना. कुणी जर शेजाऱ्याने विचारलं, हो का हो तुमच्या दोघा नवरा बायकोचा भांडण्याचा आवाज होतो, किंवा तुमच्या मुलाला तुम्ही फार रागावता, आम्हाला ऐकायला येतं मुलगा रडतो तुम्ही रागावता, हे काही बरोबर वाटत? म्हणतो तुम्हाला आमच्या घरात लक्ष घालण्याची गरज काय? हा माझा प्रायव्हेट मॅटर आहे. ह्या प्रायव्हेट मॅटरने तुमचे समाजाचे संबंध तुटलेले नाही आहेत. समाज बांधलेलाच आहे त्याच्याशी. काहीही प्रायव्हेट नसतं मनुष्याचं. हा समुदायात राहणारा प्राणी आहे. आणि म्हणून समाजामध्ये त्यांनी सांगितलं आहे तसं हा चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे.